तर आज आपण फॉर्म टॅग बघणार आहोत, जो फॉर्म टॅग वापरून आपण एक फॉर्म बनवू शकतो, एक रजिस्ट्रेशन फॉर्म बनवू शकतो, ज्यामध्ये आपण युजरला नाव एंटर करायला सांगणार, कंट्री सिलेक्ट करायला सांगणार ड्रॉपडाऊनमधून, रेडिओ बटन्स वापरून जेंडर सिलेक्ट करायला सांगणार, चेकबॉक्स वापरून हॉबीज सिलेक्ट करायला सांगणार आणि बटनवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह झाल्याचा मेसेज दाखवणार. हे आज आपण बघणार आहोत. मग त्याच्यासाठी जो टॅग वापरला जातो तो म्हणजे काय, फॉर्म टॅग. मग हा जो फॉर्म टॅग आहे तो बॉडी टॅगमध्ये टाकतो आपण. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्या दिवशी जे HTMLचं बेसिक स्ट्रक्चर दाखवलं त्यानुसार हे इथे मी स्ट्रक्चर बनवून घेतो. हे ॲटोमॅटिक स्ट्रक्चर आलं. जे आज कोण नवीन आलेले आहेत त्यांनी याच्यापूर्वीचे व्हिडिओ बघा, म्हणजे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. तर एक मिनिट, हा फोन आला. हॅलो हॅलो. हां हां. तिथे आम्ही म्हणजे जेवण वगैरे बनवून खाऊ शकतो काय? होय होय होय, तसं केलात तर मग तुम्हाला मेसचा आणि खर्च येणार नाही. हा तेच बोलते मी. आणि तिघं एकत्र करता का बघा जरा. मग होय होय तीन मुली आम्ही राहू शकतो असं. होय होय तसंच करणार आहेत का? होय ना. होय होय, मी काल बोललो प्रिन्सिपल सरांसोबत. माझी पण एक फ्रेंड आहे अक्षता गावलाने म्हणून. होय ती मला असं विचारत होती की आपण तिघं एकत्र राहून म्हणजे सर्वांकडे वगैरे. होय, चला राहा तसे. हां ठीक आहे, तसं करणार ते. आधी सांगून ठेवा त्यांना तसं. मग कोणाला सांगू? तिथे जी हॉस्टेलवाली काकी होती ना, तिचा फोन नंबर त्या दिवशी घेतला. हां, तिला सांगून ठेवा आम्ही तिघजणी येणार असे असे राहणार असे. मी आता ऑनलाईन लेक्चर घेतोय, मी जॉईन करतेस तर कर जॉईन. चालू आहे. काल जी तुला लिंक पाठवली ना, सेम लिंक. हां, HTMLचंच दाखवतोय. हां, चालू आहे आता. ॲडमिशन नवीन PSC-ITला असो. तर इकडे बघा, HTML टॅग, हेड टॅग, टायटल टॅग हे सगळं तुम्हाला पूर्वी एक्सप्लेन केलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. आणि जो काय वेबसाईटवरती कंटेंट दिसला पाहिजे तो आपण बॉडी टॅगमध्ये टाकतो. मग इथे मी आता वापरणार नवीन टॅग, तो म्हणजे फॉर्म टॅग. फॉर्म आणि फॉर्म टॅग खाली मी क्लोज केला, /फॉर्म. इथे फॉर्म टॅग ओपन केला, इथे फॉर्म टॅग क्लोज केला. आता या फॉर्म टॅगची सुद्धा काही ॲट्रिब्यूट्स आहेत. त्याच्यातलं पहिलं ॲट्रिब्यूट आहे नेम. आपण या फॉर्मला काहीतरी नेम देऊ शकतो. रजिस्ट्रेशन फॉर्म, त्याला आपण एखादा ID सुद्धा देऊ शकतो. त्याच्यानंतर याला मेथड नावाचा एक ॲट्रिब्यूट आहे. मेथड इज इक्वल टू पोस्ट किंवा मेथड इज इक्वल टू गेट. मग गेट मेथड जी असते ती लेस सिक्युअर्ड असते आणि पोस्ट मेथड असते ती जास्त सिक्युअर्ड असते. आता हे गेट आणि पोस्टमधला फरक काय हे आपल्याला पुढे समजणार. जेव्हा आपण स्प्रिंग बूट बघणार आहोत त्यावेळी गेट आणि पोस्ट मेथडमधला तुम्हाला फरक समजणार, कळलं? तर त्याच्यानंतर आणखी एक असतं ॲक्शन नावाचं ॲट्रिब्यूट. मग या ठिकाणी आपण सर्व्हरवरच्या एखाद्या पेजचं नाव लिहितो. फॉर एक्झाम्पल ॲड EMP, किंवा इथे एखादा एंड पॉईंट असतो अशा प्रकारचा. म्हणजे हा एंड पॉईंट कॉल होणार कधी, आपण जेव्हा फॉर्म सबमिट करणार तेव्हा या URL वरती जाणार, या लिंकवरती जाणार, ॲटोमॅटिक आपण रिडायरेक्ट होणार. जेव्हा सबमिट बटनला क्लिक करणार तेव्हा आपण या URL वरती जाणार, जो URL आपण ॲक्शन या ॲट्रिब्यूटला दिलेला आहे. तर ही काय झाली, फॉर्म टॅगची वेगवेगळी ॲट्रिब्यूट झाली. याच्यातली जास्तीत जास्त वापरली जाणारी ही दोन ॲट्रिब्यूट, मेथड आणि ॲक्शन. मेथडमध्ये काय, गेट आणि पोस्ट हे दोन ऑप्शन वापरले जातात. आणि ॲक्शनमध्ये आपण इथे URL देतो, ज्या URL वरती आपल्याला डेटा पाठवायचा आहे. फॉर्ममध्ये भरलेला डेटा ज्या URL वरती पाठवायचा आहे तो डेटा इथे आपण देतो. एवढं समजलं? एवढं समजलं का सगळ्यांना? आदित्य, चैताली, गोपाळकृष्ण, सायली. हां, आता याच्यामध्ये आपण एक फील्ड घेऊया.
पहिलं मला काय करायचं आहे, एक टेक्स्ट बॉक्स टाकायचा आहे. मग काय करतो, इनपुट नावाचा टॅग आहे जो क्लोज करायची गरज नाही, असं म्हणजे स्लॅश इनपुट लिहायची गरज नाही. जसे आपण सगळे क्लोज केलं आहे ना, HTML/HTML, हेड/हेड, टायटल/टायटल, बॉडी/बॉडी, फॉर्म/फॉर्म. तसा इनपुट करायची गरज नाही. इमेज टॅग सारखा हा कसा आहे, अनपेअर्ड टॅग आहे. अनपेअर्ड म्हणजे काय, पेअर्ड म्हणजे जे जोडीने येतात, म्हणजे ओपनही होतात आणि क्लोज सुद्धा होतात. आणि अनपेअर्ड म्हणजे काय, जे फक्त ओपन होतात, क्लोज नाही केलं तरी चालतं, ते अनपेअर्ड टॅग. मग इथे इनपुट नावाचा टॅग घेतला. मग मला इनपुट घ्यायचं आहे. मग इनपुट मला कोणत्या टाईपचं घ्यायचं आहे, मग इथे टाईप इज इक्वल टू, मला न्यूमरिकल इनपुट घ्यायचं आहे, नंबर ॲज अ नंबर एंटर करायला सांगायचं आहे की टेक्स्ट एंटर करायला सांगायचं आहे. तर टेक्स्ट, मला इथे स्टुडंटचं नाव पाहिजे, स्टुडंट किंवा एम्प्लॉई, काही एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल समजा आपण एम्प्लॉई घेतला. मग एम्प्लॉईचं मला नाव याच्यामध्ये एंटर करून घ्यायचं आहे. एवढं करतो आणि हा प्रोग्राम मी रन करतो. राईट क्लिक केलं, ओपन इन ब्राउझर. मग इथे बघा टेक्स्ट बॉक्स आलेला आहे, झूम करतो. या टेक्स्ट बॉक्समध्ये मी काहीतरी इथे टाईप करू शकतो. कळलं. मग कधी कधी बघा या टेक्स्ट बॉक्सच्या आतमध्ये अशी एक हिंट दिलेली असते, फिकट कलरची, एंटर नेम असं काहीतरी. पण ती अशी कशी असते, फेंट कलरची असते. आणि त्याच्यावरती आपण काहीतरी टाईप करतो तेव्हा ती हिंट आहे ती गायब होते. त्या टाईपची जर आपल्याला हिंट दाखवायची असेल तर इथे आपण प्लेस होल्डर नावाचा ॲट्रिब्यूट वापरणार. प्लेस होल्डर काय करते, त्या ठिकाणी हिंट दाखवते. एंटर युअर नेम असं इथे टाकलं आणि हे पेज रिफ्रेश केलं तर इथे बघा हिंट आली, एंटर युअर नेम, ग्रे कलरची. याच्यावरती मी जर काहीतरी टाईप केलं की ते जाणार आणि पुन्हा जेव्हा बॅकस्पेस मारून हा टेक्स्ट बॉक्स एम्प्टी करणार तेव्हा ते पुन्हा येणार. अशा प्रकारची हिंट ही HTML मध्ये प्लेस होल्डर म्हणून ओळखली जाते. कळलं. आता इनपुट या टॅगचं एक ॲट्रिब्यूट झालं टाईप, ज्याला आपण टेक्स्ट व्हॅल्यू दिली. जर मी याला नंबर व्हॅल्यू दिली तर रिफ्रेश करतो. आता जर मी याच्यात ABCD टाईप करायला गेलो तर काही टाईप होणार नाही. ते मी टाईप करायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला आवाज येत असेल कीबोर्डचा, नाही होत आहे. ABCD टाईप करायला जातो, नाही होत. परंतु जर मी नंबर टाईप करायला गेलो तर ते मात्र होणार. कळलं, नंबर होणार. मग आता मी असे किती डिजिटपर्यंत किंवा किती लेटर्स किंवा किती कॅरेक्टर्स इथे मी टाईप करू शकतो, त्यालासुद्धा मी लिमिट देऊ शकतो, मिनिमम आणि मॅक्झिममचं. समजा मी इथे मॅक्स इज इक्वल टू 10 लिहिलं, मॅक्स इज इक्वल टू 10 आणि इथे रिफ्रेश करून बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि पुढे 0 टाकतो, 0 आणि याच्या पुढे परत टाईप करायला जातो काहीतरी. थांबा हां, इथे त्याने ॲक्च्युली पुढे त्याने नाही घेतले पाहिजेत, फक्त 10 डिजिट त्याने ॲक्सेप्ट केले पाहिजेत. बघतो हा जरा काय चुकतंय ते. लिमिट HTML टेक्स्ट बॉक्स नंबर मॅक्स लेंथ नावाचा ॲट्रिब्यूट आहे. हां, मी चुकून काय टाकलं, मॅक्स टाकलं, मॅक्स लेंथ. आता मी रिफ्रेश करतो आणि इथे टाकतो 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि याच्या पुढे 0 टाकतो आणि याच्या पुढे परत नंबर टाईप करायला जातो. अरे तरी पण याने घेतले. ॲक्च्युली इथे याने घेता नाही. इनपुट टाईप टेक्स्ट करून बघूया. हां, हे जे मॅक्स लेंथ नावाचं ॲट्रिब्यूट आहे हे कोणाला लागू पडतं, आपण जर इनपुट टाईप टेक्स्ट केला तरच लागू पडतं, नंबरला लागू पडत नाही आहे. ते इथे बघा पुढे टाईप होत नाही आहे. जर मी इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट लिहिलं ना तरच ते अप्लाय होतं,
जर मी इथे इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर घेतला तर ते मॅक्स लेंथ नावाचं ॲट्रिब्यूट चालत नाही. असंच सेम मिन लेंथ म्हणून सुद्धा आहे, म्हणजे मिनिमम किती कॅरेक्टर्स त्याच्यात राहिले पाहिजेत, मिनिमम किती कॅरेक्टर्स आणि मॅक्झिमम किती कॅरेक्टर्स राहिले पाहिजेत ते आपण देऊ शकतो. मिनिमम 3 कॅरेक्टर्स, मॅक्झिमम 10 कॅरेक्टर्स. कळलं? ही इनपुट नावाच्या टॅगची ही वेगवेगळी ॲट्रिब्यूट झाली, टाईप, प्लेस होल्डर, मॅक्स लेंथ वगैरे वगैरे. त्याच्यानंतर आणखी एक ॲट्रिब्यूट आहे, ते सुद्धा महत्त्वाचं आहे, नेम नावाचा ॲट्रिब्यूट. नेम आहे, आय डी आहे. जसं आपण इथे फॉर्मला आय डी आणि नेम दिलं, तसं प्रत्येक टॅगला इथे GUI मध्ये आपण वापरणाऱ्या प्रत्येक टॅगला इथे तुम्ही नेम देऊ शकता, EMP नेम, आणि त्याला आय डी सुद्धा देऊ शकता. म्हणजे त्या टेक्स्ट बॉक्सला काहीतरी एक युनिक आयडेंटिफायर दिला, जो आपण जावास्क्रिप्टमध्ये वापरतो. आपण पुढे जावास्क्रिप्ट शिकणार आहोत. याच्यानंतर आजच्या लेक्चरनंतर पुढच्या लेक्चरला CSS बघणार, आणि CSS काही दिवस चालणार, आणि त्याच्यानंतर आपण जावास्क्रिप्ट आणि jQueryला सुरुवात करणार. तेव्हा इथे आय डी ह्या ॲट्रिब्यूटचं महत्त्व तुम्हाला समजणार. मग असा इथे मी जो इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट घेऊन एक टेक्स्ट बॉक्स बनवला, बरोबर. असंच मी काय करू शकतो, आणखी मल्टिपल टेक्स्ट बॉक्स बनवू शकतो. याच्या खाली जर आणखी एखादा मला टेक्स्ट बॉक्स पाहिजे असेल तर इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट, प्लेस होल्डर इज इक्वल टू एंटर ईमेल ID. आता बाकीच्या गोष्टी तुम्ही देऊ शकता, मॅक्स लेंथ, मिनिमम लेंथ वगैरे. मी आता एवढंच दाखवतो. आता इकडे मी गेलो आणि ब्राउझरवरती जाऊन ते पेज रिफ्रेश करतो. मग इथे काय आलं बघा, एंटर ईमेल ID. आता ह्याच्यात मी काही टाकतो, बरोबर, काही टाकतो. मग जर इथे त्याने व्हॅलिड ईमेलचा फॉर्मॅट जर त्याने घेतला पाहिजे, तर इथे मी काय करणार, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट न लिहिता इनपुट टाईप इज इक्वल टू ईमेल लिहिणार. मग समजा मी इथे व्हॅलिड जर ईमेल लिहिला आणि सबमिट बटनला क्लिक केलं तरच तो ॲक्सेप्ट करणार, नाही तर काय सांगणार, काहीतरी ईमेल व्यवस्थित टाका पॅटर्नमध्ये, म्हणजे काहीतरी something@something या पॅटर्नमध्ये टाका असं सांगणार तो. हे आपण बघूया पुढे, सबमिट बटन घेणार तेव्हा. कळलं? त्याच्यानंतर पुढे घेतो मी, ईमेल झाला. त्याच्यानंतर जेंडर घेतो. जेंडरसाठी मला 2 रेडिओ बटन लागणार आहेत. मग मी इथे जेंडर हा शब्द लिहितो आणि एक BR टॅग टाकतो, म्हणजे काय, ब्रेक लाईन, म्हणजे काय त्याच्या खाली येणार. त्याच्या खाली काय दाखव, इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ बटन. अशी मला किती रेडिओ बटन पाहिजेत, 2 रेडिओ बटन पाहिजे. इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ बटन. एक रेडिओ बटन आहे ते मेल असणार, दुसरं असणार ते फिमेल असणार. मी इथे रिफ्रेश करतो बघा, जेंडरच्या खाली मेल फिमेल. आता हे एका समोरासमोर येतात ना, मग यांना मला जर खाली घालवायचं असेल एका खालोखाल एक, तर कसं करणार, हा जो इनपुट टॅग झाला, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्टवाला एम्प्लॉई नेमचा, की त्याच्यानंतर BR टॅग टाकला. BR म्हणजे काय, ब्रेक द लाईन, आणि नेक्स्ट लाईनला हा दुसरा टेक्स्ट बॉक्स दिसणार. हा दुसरा टेक्स्ट बॉक्स आला की BR म्हणजे काय, ब्रेक द लाईन. मग जेंडर शब्द दिसणार. जेंडरच्या नंतर BR म्हणजे ब्रेक द लाईन, आणि त्याच्यानंतर हे 2 रेडिओ बटन्स दिसणार. हे 2 रेडिओ बटन जर तुम्हाला खालोखाल दाखवायचे असतील तर तिथे सुद्धा तुम्ही BR टाकू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, एंटर युअर नेम, एंटर ID, जेंडर, आणि जेंडरच्या समोर इथे इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ बटन दिसली पाहिजेत, पण हे चेकबॉक्स दिसतात. इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ टाकून बघूया. हां, आता झाली रेडिओ बटन. मग इथे बघा, ही दोनही सिलेक्ट होत आहेत. असं होता कामा नये, एका वेळेला एकच सिलेक्ट व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, इथे जी नेम नावाची प्रॉपर्टी आपण वापरलेली आहे ना या इनपुट टॅगला वरच्या, सेम नेम नावाची प्रॉपर्टी इथे वापरणार. नेम इज इक्वल टू जेंडर. सेम प्रॉपर्टी मी याला सुद्धा देणार, नेम इज इक्वल टू जेंडर. प्रॉपर्टी म्हणजेच काय, ॲट्रिब्यूट. हे नेम हे ॲट्रिब्यूट झालं, जेंडर ही त्याची व्हॅल्यू झाली, टाईप हे ॲट्रिब्यूट झालं, रेडिओ ही त्याची व्हॅल्यू झाली. कळलं ना? मग दोघांना मी जेव्हा सेम नेम देणार, तेव्हाच ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह बनणार. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय,
याला टिक केलं तर हा नाराज होणार, याला क्लिक केलं तर हा नाराज होणार. म्हणजे काय, याला टिक केलं तर हा अनटिक होणार, म्हणजे याला जर मी चेक केलं तर हा अनचेक होणार, आणि याला क्लिक केलं तर हा अनचेक होणार. म्हणजे हे काय झाले, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, म्हणजे ॲट अ टाईम एकच चेक होऊ शकतं. कळलं. आणि जेव्हा मी रिफ्रेश करतो तेव्हा ह्याच्यातलं कोणच सिलेक्ट नसतं ना. मग बाय डिफॉल्ट समजा ह्याच्यातला मेल नावाचं रेडिओ बटन बाय डिफॉल्ट सिलेक्टेड पाहिजे, तर मी काय करू शकतो, इथे एक ॲट्रिब्यूट लिहितो, सिलेक्टेड नावाचा ॲट्रिब्यूट, आणि आता इकडे जाऊन पेज रिफ्रेश करतो तर बाय डिफॉल्ट ते सिलेक्टेड नाही चेक्ड म्हणून येणार. काय होतं, प्रोग्रामिंग लँग्वेजेस वेगवेगळ्या आहेत. काही प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये सिलेक्टेड प्रॉपर्टी आहे, काही प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये चेक्ड नावाची प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे जरा कन्फ्यूज व्हायला होतं. मग इथे रिफ्रेश केल्यानंतर बघा बाय डिफॉल्ट मेल सिलेक्टेड आलं, बरोबर. तेच जर मी काय केलं, फिमेल हा ऑप्शन मला जर बाय डिफॉल्ट सिलेक्टेड पाहिजे, तर इथे काय चेक्ड नावाची प्रॉपर्टी, रिफ्रेश करतो, मग हे बाय डिफॉल्ट सिलेक्टेड आलं. कळलं. वेगवेगळे ज्या अशा प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत त्यामध्ये थोडाफार बदल होतो. अँड्रॉइड प्रोग्रामिंगमध्ये चेक्ड ऐवजी सिलेक्टेड शब्द वापरला जातो. इथे जो प्लेस होल्डर आहे, प्लेस होल्डरच्या ऐवजी तिथे हिंट हा शब्द वापरला जातो. रेडिओच्या ऐवजी रेडिओ बटन्स वापरला जातो. तर हे झालं. आपण काय केलं, इथे जेंडर मेल आणि फिमेल हे केलं, आणि बाय डिफॉल्ट एक चेक्ड आयटम ठेवला. मग याला सुद्धा तुम्ही ID आणि नेम देऊ शकता बेस्ड ऑन युअर रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर मी इथे BR टॅग टाकतो. BR टॅगने काय होणार, नेक्स्ट लाईनला जाणार. आता हा BR टॅग तुम्ही इथे टाका किंवा इथे टाका, एकच ते. कळलं. त्याच्यानंतर मला हॉबीज दाखवायचे आहेत. हॉबीज कुठले कुठले दाखवायचे आहेत, रीडिंग, रायटिंग, डान्सिंग, सिंगिंग असे. आणि हॉबीज आहेत ते चेकबॉक्सने तो जो कोण युजर आहे तो चेक करू शकला पाहिजे. मग मी त्याच्यासाठी काय करतो, इनपुट टाईप इज इक्वल टू वरती काय घेतलेलं, एकदा टेक्स्ट घेतलं आपण, मग टेक्स्ट बॉक्स दिसला, ईमेल घेतलं, त्याचप्रमाणे आपण इनपुट टाईप इज इक्वल टू नंबरसुद्धा घेतलेलं. तसं आपण काय घेऊ शकतो, इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ, तसंच इनपुट टाईप इज इक्वल टू चेकबॉक्स. इनपुट टाईप इज इक्वल टू चेकबॉक्स, इथे रीडिंग लिहिलं, BR म्हणजे नेक्स्ट लाईनला जाणार. इनपुट टाईप इज इक्वल टू दुसरा चेकबॉक्स, रायटिंग, BR. इनपुट टाईप इज इक्वल टू तिसरा चेकबॉक्स, डान्सिंग, BR. आणि इनपुट टाईप इज इक्वल टू पुढचा चेकबॉक्स, सिंगिंग. आता जर मी हे पेज रिफ्रेश करून बघितलं तर याच्या खाली हे चेकबॉक्सेस आलेले असतील. कळलं. हे चेकबॉक्स आहेत ते आपण मल्टिपल सिलेक्ट करू शकतो, आणि ॲट अ टाईम आपण एकच सिलेक्ट करू शकतो, ती काय, रेडिओ बटन. चेकबॉक्समध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यूज ॲट अ टाईम सिलेक्ट करू शकतो. चेकबॉक्सचा आकार स्क्वेअर असतो, रेडिओ बटनचा आकार राऊंड असतो. रेडिओ बटन्स म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतात. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, एकाला क्लिक केलं म्हणजे एकाला चेक केलं तर दुसरं अनचेक होणार, दुसऱ्याला चेक केलं तर पहिलं अनचेक होणार. ह्याला काय म्हणतात, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. हे झाल्यानंतर मला समजा खाली एक टेक्स्ट एरिया पाहिजे. टेक्स्ट एरिया म्हणजे काय, जसं यूट्यूबमध्ये कमेंट बॉक्स असतो किंवा फेसबुकवरती कमेंट बॉक्स असतो, म्हणजे मोठा टेक्स्ट बॉक्स मल्टिपल लाईन स्टोअर करणारा, ज्याच्यामध्ये मला ॲड्रेस स्टोअर करायचा आहे. मग मी इथे काय लिहितो, ॲड्रेस, आणि याच्या खाली मी काय घेतो, टेक्स्ट एरिया नावाचा टॅग आहे. टेक्स्ट एरिया. टेक्स्ट एरिया नावाचा टॅग कसा दिसतो बघा, टेक्स्ट एरिया. कळलं. ह्याच्यात जो काय ॲड्रेस असतो तो आपण टाकू शकतो. टेक्स्ट एरियाची तुम्हाला हाईट, विड्थ, रो वगैरे वाढवायचे असतील तर इथे रोज नावाचा एक ॲट्रिब्यूट आहे. रोज, किती रोज पाहिजेत, किती रोज मावले पाहिजेत ह्याच्यामध्ये, ते सगळं तुम्ही स्पेसिफाय करू शकता. तेवढे रोज मावण्या एवढा हा मोठा झाला, 5 रोज मावतील एवढा मोठा झाला. अशा प्रकारे तुम्ही इथे टेक्स्ट एरिया वापरू शकता. एक मिनिट, लाईट गेली, इन्व्हर्टरचं कनेक्शन जोडून येतो, 1 मिनिट.
झालं. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? तर आपण हा टेक्स्ट एरिया बघितला. त्याच्यानंतर समजा कंट्री सिलेक्ट करायची आहे, ड्रॉपडाऊनमधून कंट्री सिलेक्ट करायची आहे आणि जी कंट्री दाखवायची आहे, जो ड्रॉपडाऊन दाखवायचा आहे तो मला कुठे दाखवायचा आहे, समजा ईमेल आय डीच्या नंतर तो ड्रॉपडाऊन दाखवायचा आहे आणि एक फोन नंबरसुद्धा दाखवायचा आहे, इनपुट फोन नंबर करायला. हां, म्हणजे ते ईमेल आहे, ईमेलच्या वरती एम्प्लॉईचं नाव आणि ईमेल यांच्यामध्ये मी एक इनपुट टाईप इज इक्वल टू एक टेक्स्ट बॉक्स घेतो. इनपुट टाईप इज इक्वल टू एक मला वाटतं एक ऑप्शन आहे एक, ज्याच्यामध्ये आपण फोन नंबर टाकू शकतो. चेक करूया. इनपुट टाईप व्हॅल्यूज फोन किंवा काहीतरी असणार. इनपुट टाईप नंबर बघितली आपण, हे इतक्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत. इनपुट टाईप टेल बरोबर. टेल म्हणजे टेलिफोन नंबर वगैरे आपण टाकतो त्या पद्धतीने. याला मी प्लेस होल्डर काय लावतो, एंटर युअर कॉन्टॅक्ट नंबर. सेव्ह केलं, इकडे येऊन रिफ्रेश करतो. झालं एंटर युअर कॉन्टॅक्ट नंबर. त्याच्यानंतर इथे ईमेल आय डीच्या खाली जेंडरच्या वरती एक मला हे करायचं आहे, काय ड्रॉपडाऊन टाकायचं आहे, ज्याच्यामधून आपण मल्टिपल कंट्रीज सिलेक्ट करतो. ड्रॉपडाऊन म्हणजे कसा असतो इथे दाखवतो. अशा पद्धतीचा ड्रॉपडाऊन असतो. म्हणजे याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली अशी लिस्ट ओपन होते. हा काय झाला ड्रॉपडाऊन. मग असा जर मला बनवायचा असेल तर ड्रॉपडाऊनसाठी सिलेक्ट नावाचा टॅग आहे. काय आहे सिलेक्ट नावाचा टॅग. आता जेंडर आणि ईमेलवाला जो टेक्स्ट बॉक्स आहे यांच्यामध्ये मी ड्रॉपडाऊन बनवतो. कसा बनवणार याला इथे लक्ष द्या. सिलेक्ट नावाचा टॅग घेतला आणि स्लॅश सिलेक्ट म्हणजे तो क्लोज केला. आता या सिलेक्ट नावाच्या टॅगमध्ये मी ड्रॉपडाऊनचे ऑप्शन ॲड करणार. ऑप्शन स्लॅश ऑप्शन किती मला ऑप्शन ॲड करायचे आहेत तेवढे मी इथे ऑप्शन ॲड करणार. आता ऑप्शन आणि स्लॅश ऑप्शनच्या मध्ये मी मला पाहिजे असलेली व्हॅल्यू लिहिणार. इंडिया, US, UK, श्रीलंका, जपान असे हे लिहिले. आणि एवढं करून मी इकडे जर पेज रिफ्रेश करून बघितलं तर इथे बघा ड्रॉपडाऊन आला बरोबर. आता या ड्रॉपडाऊनच्या नंतर लगेच जेंडर आला का, कारण याच्यानंतर आपण BR टॅग लावला नाही. BR टॅग काय करतो लाईन ब्रेक करतो आणि पुढचा कंटेंट नेक्स्ट लाईनला पाठवतो. आता इथे इंडिया दिसतंय ना, मग याच्या अगोदर आपल्याला असं टेक्स्ट दाखवूया. जसं जेंडर आहे तसं इथे टेक्स्ट दाखवूया. टेक्स्ट काय असणार सिलेक्ट कंट्री म्हणून. मग याच्या अगोदर मी काय लिहितो इथे सिलेक्ट कंट्री. रिफ्रेश केलं बघा सिलेक्ट कंट्री आलं. ड्रॉपडाऊनमधून आपण हे सिलेक्ट करू शकतो. कळलं. हे झालं की याच्यानंतर अजून आपण काय करू शकतो. समजा एखाद्याची बर्थ डेट घ्यायची असेल तर आपण काय करणार. इथे ईमेलच्या नंतर आपण घेऊया बर्थ डेटसाठी. इनपुट टाईप इज इक्वल टू डेट. प्लेस होल्डर काय एंटर बर्थ डेट. म्हणजे इथे आपल्याला एक कॅलेंडर दिसणार. प्लेस होल्डर कदाचित दिसत नाही असं मला वाटतं डेटसाठी. बघूया रिफ्रेश. हे बघा हे इथे कॅलेंडर आलं. याच्यातून आपण ती डेट निवडू शकतो आपली जी काय बर्थ डेट असेल ती. कळलं. इथून आपण बर्थ डेट निवडू शकतो जी काय असेल ती. आता इथे दिसताना
पहिला महिना दिसतो, मग डेट दिसते, मग वर्ष दिसतं. हा जो पॅटर्न आहे MMDDYY, तो DDMMYY कसा बनवू शकता? इथे जो काही तुमचा डेट फॉर्मॅट आहे विंडोजमध्ये सेट केलेला, तो जर तुम्ही MMDDYYचा DDMMYY केला तर इथे सुद्धा तसंच दिसणार. पहिली डेट दिसणार, मग मंथ दिसणार आणि मग इयर दिसणार. मग मला नुसतं इथे डेट सिलेक्ट करायचा नाही आहे, तर मला टाईमसुद्धा सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथे काय करणार, इनपुट टाईप डेट टाईम. मग आता इथे काय येणार, कुठे रे गेला, इनपुट टाईप नुसता जर मी टाईम लिहिला तर इथे टाईम येतो सिलेक्ट करायचा, 10:35 AM PM जो काय असेल तो. एक डेट टाईम नावाचं सुद्धा होतं, डेट डॅश टाईम टाकून बघूया. नाही, इनपुट टाईप डेट, हां डेट टाईम लोकल असं आहे ते, डेट टाईम लोकल, डेट टाईम लोकल. इनपुट टाईप डेट टाईम लोकल लिहिल्यानंतर आपण काय करू शकतो, इथून डेटही सिलेक्ट करू शकतो, इथून टाईमसुद्धा सिलेक्ट करू शकतो. कळलं? मग आता इथे मला डेट टाईम लोकल सगळं दाखवायचं नाही, मला फक्त डेट दाखवायची आहे. आणि हा काय प्लेस होल्डर दिसत नाही त्या कॅलेंडरवरती, म्हणून याच्या अगोदर मी टेक्स्ट काय लिहितो, सिलेक्ट किंवा चूज बर्थ डेट, चूज बर्थ डेट, ह्याच्यातून आपण बर्थ डेट घेणार. झालं? अजून काय आपण याच्यातलं घेऊया, ईमेल घेतला, बटन वगैरे नंतर घेऊया. जसं आता तुम्ही मंथ आणि टाईम टाकून बघितला, तसं तुम्ही वीक टाकून बघा काय येतं इथे. हां, होमवर्क म्हणून करा. त्याच्यानंतर इनपुट टाईप सर्च केलं तर टेक्स्ट बॉक्सच दिसणार, पण सर्च सारखा दिसणार. त्याच्यानंतर इनपुट टाईप पासवर्ड घेऊन बघूया. इनपुट टाईप तुम्ही मंथ करून बघा, इनपुट टाईप मंथ करून बघा, वीक करून बघा. होमवर्कसाठी मी तुम्हाला डेट टाईम लोकल करून दाखवलं. आता मी तुम्हाला दाखवतो इनपुट टाईप पासवर्ड केल्यावर काय होतं. इनपुट टाईप इज इक्वल टू पासवर्ड, आणि इथे एक BR टॅग टाकतो. आता इथे येतो आणि रिफ्रेश करतो, सॉरी हे नाही, हे आता हा पासवर्ड आहे ना, याच्यात मी टाईप करायला जातो ते बघा असे असे डॉट डॉट येत आहेत. हां, म्हणजे हे काय झालं, पासवर्ड फील्ड. याला आपण इकडे एक लेबल लिहूया, एंटर पासवर्ड, एंटर पासवर्ड. झालं? आणि शेवटी आपण इथे खाली काय टाकूया, 2 बटन टाकूया, एक रिसेट, फॉर्म रिसेट करण्यासाठी आणि एक सबमिट करण्यासाठी. एकदम शेवटी जे ॲड्रेस वगैरे झाल्यानंतर फॉर्मच्या आतमध्ये, फॉर्म टॅग क्लोज होण्याच्या अगोदर इथे मी काय करतो, इनपुट टाईप इज इक्वल टू रिसेट. आणि त्या रिसेट बटनवरती काय टेक्स्ट दिसलं पाहिजे, तर क्लिअर हे टेक्स्ट दिसलं पाहिजे. क्लिअर ही व्हॅल्यू त्या बटनवरती दिसली पाहिजे. त्याचप्रमाणे मी दुसरं बटन घेतो, इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट. फॉर्म मला सबमिट करण्यासाठी हे बटन उपयोगी पडतं. आणि त्याच्यावरती व्हॅल्यू काय दिसली पाहिजे, तर रजिस्टर ही व्हॅल्यू दिसली पाहिजे, रजिस्टर किंवा सेव्ह. झालं? रिफ्रेश करतो, इथे क्लिअर आणि रजिस्टर दिसतं. हे मला खाली घालवायचं आहे. मग काय करणार, टेक्स्ट एरियाच्या नंतर एक BR टॅग टाकणार, म्हणजे काय, ब्रेक लाईन. मग हे खाली आलं. मग आता हे क्लिअर बटन काय करतं, इथे जे काय आपण इथे सगळं सिलेक्ट करतो आणि क्लिअर बटनला क्लिक केलं तर सगळा फॉर्म पुन्हा क्लिअर झाला, रिसेट झाला, पुन्हा होता तसा झाला. कळलं? आणि हे रजिस्टर बटन काय करतं, आपण जो काय सगळा माहिती इथे भरतो, रजिस्टर बटनला क्लिक करतो तेव्हा हा सगळा डेटा आहे तो आपण जो काय ॲक्शन URL मध्ये जो URL दिलेला ना, ॲक्शन ॲट्रिब्यूटला, इथे या एंड पॉईंटला पाठवून देतं. या त्या ॲड्रेसवरती ही सगळी माहिती, फॉर्ममध्ये भरलेली माहिती पाठवून देतं. आणि
हे सबमिट बटनवरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा ते चेक करतं की सगळी माहिती आहे ती व्हॅलिड आहे का. आता बघा इथे क्लिक केलं तर इथे काय म्हणतो, याला आपण इनपुट टाईप इज इक्वल टू ईमेल दिलेला ना, म्हणून काय म्हणतो, प्लीज इन्क्लूड ॲन @ इन ईमेल ॲड्रेस, मिसिंग ॲन @ याच्यात ॲट टाका तरच तो ॲज अ ईमेल ॲड्रेस म्हणून तो ॲक्सेप्ट करणार. आता रजिस्टरला क्लिक केलं तर बघा कुठे गेला, जी ड्राईव्हमधल्या /add/emp का, कारण आपण त्याला इथे काय सांगितलेलं आहे, ॲक्शन काय /add/emp या URL वरती जा, हा सगळा डेटा घ्या आणि या URL वरती जा. मग या URL वरती जाऊन तिकडे काय होणार, ते बॅकएंड डेव्हलपरचं काम, ते आपण स्प्रिंग बूट जेव्हा शिकणार ॲडव्हान्स जावा त्यावेळेला बघणार. सध्या आपण काय करतोय, हे फ्रंट एंड शिकतोय, हां वेब डिझायनिंग म्हणजे फ्रंट एंड शिकतोय, HTML CSS जावा. बॅकएंडमध्ये स्प्रिंग बूट वगैरे फ्रेमवर्क येतं. मग झालं, तर आपण ही बटन्स वगैरे सगळी आता इथे घेऊन बघितली. मग आता हा जो फॉर्म दिसतो त्याची अलाइनमेंट बघा कशी विचित्र दिसते, थोडं डाव्या बाजूला गेलं आहे, थोडं उजव्या बाजूला गेलेलं आहे. हे आपल्याला शिस्तीत जर एका लाईनमध्ये आणायचं असेल तर आपण काय करू शकतो, टेबल टॅगचा वापर करू शकतो. काय, टेबल टॅगचा आपण वापर करू शकतो. पण टेबल टॅगचा वापर करण्याच्या पूर्वी एक तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा ॲट्रिब्यूट दाखवतो, ते म्हणजे काय, रिक्वायर्ड. म्हणजे समजा मी ह्याच्यातल्या टेक्स्ट बॉक्स रिकामी ठेवले आणि रजिस्टर करायला गेलो तर या URL वरती त्याने जाता कामा नये, रजिस्ट्रेशन होता कामा नये. तसं जर मला करायचं असेल तर जो टेक्स्ट बॉक्स आहे ज्याच्यात मला कंपल्सरी व्हॅल्यू टाकलीच पाहिजे त्या टेक्स्ट बॉक्सला मी रिक्वायर्ड नावाचा ॲट्रिब्यूट देणार. जेवढे टेक्स्ट बॉक्स मला कंपल्सरी ठेवायचे आहेत ते भरलेच पाहिजे त्यांच्यासाठी मी रिक्वायर्ड नावाचा ॲट्रिब्यूट देणार. इथे पासवर्डसाठी सुद्धा टाकूया रिक्वायर्ड. आणि जो सिलेक्ट टॅग आहे त्याला सुद्धा तुम्ही ID इज इक्वल टू काहीतरी ID देऊ शकता, हां, आणि नेम इज इक्वल टू सुद्धा काहीतरी त्याला व्हॅल्यू देऊ शकता जी काही तुम्हाला पाहिजे ती. आता जर मी डायरेक्ट रजिस्टर करायला गेलो तर काय म्हणतो, प्लीज फिल आउट दिस फील्ड, ह्याच्यात मला काहीतरी टाईप केलं पाहिजे. आता रजिस्टर करायला गेलो तर ह्याच्यात सुद्धा काहीतरी माहिती बरा सांगतो. का, कारण मी त्या फील्डना रिक्वायर्ड बनवलं आहे. याला मी रिक्वायर्ड बनवलं नाही, डेटला त्याला रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट ॲड केलं नाही म्हणून या कंपल्सरी सिलेक्ट करा म्हणून सांगत नाही आहे तो डेट. पण या पासवर्डला मी बनवलं आहे, कळलं ना. आता फॉर्म सबमिट झाला. ज्यांना रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट लावलं त्यांच्यामध्ये रिकामी व्हॅल्यू नाही हे त्यांनी खात्री केली आणि मगच फॉर्म त्याने सबमिट केला. झालं. याच्यानंतर तुम्हाला दाखवणार होतो की हा जो सगळा डेटा आहे हे सगळं कसं एका लाईनमध्ये सगळं आलेलं नाही ना, पुढे पाठी गेलेलं आहे. हे सगळं तुम्हाला एका लाईनमध्ये आणायचं आहे. तर कसं आणू शकता, इथे बघा, इथे एंटर युअर नेम, एंटर युअर कॉन्टॅक्ट, एंटर ईमेल ID. हे जर समजा मला डाव्या बाजूला असं लेबल दाखवायची असेल तर मी काय करणार, सरळ या इनपुटचे वाले जे टेक्स्ट बॉक्स आहे त्यांच्या बाजूला लिहिणार एंटर नेम, त्याच्यानंतर इकडे काय लिहिणार, एंटर कॉन्टॅक्ट, एंटर ईमेल. झालं. आता हे मला सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे, पुढे पाठी गेलेलं असं दिसता कामा नये, विस्कटलेलं दिसता नाही, व्यवस्थित दिसलं पाहिजे. तर मी टेबल टॅगचा वापर करणार. हे टेबल टॅग आपण काल शिकलो म्हणून आधी मी तुम्हाला टेबल टॅग दाखवला आणि नंतर मी हा फॉर्म दाखवतोय. मग काल जे लेक्चरला जे होते त्यांना ते पटापट समजणार टेबल टॅग मी कसा वापरत जातो ते. मग आता मी काय करणार, असं टेबल बनवणार ज्याच्यामध्ये किती कॉलम असणार, 2 कॉलम असणार. मग पहिल्या कॉलममध्ये एंटर नेम, एंटर कॉन्टॅक्ट, एंटर ईमेल, चूज बर्थ डेट हे सगळे पहिल्या कॉलममध्ये येणार लेबल्स, आणि त्यांच्या समोरचे जे टेक्स्ट बॉक्स वगैरे आहेत ते त्यांच्या समोरच्या कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये येणार. मग तसं आपण टेबल बनवूया. मग इथे मी तसं टेबल बनवतो. टेबल टॅग बॉडीमध्ये घेतला, टेबल/टेबल. सुरुवातीला आपण याला बॉर्डर देऊया, मग ती बॉर्डर काढून टाकू शकतो आपलं काम झाल्यानंतर. टेबल बॉर्डर इज इक्वल टू 1. मग याच्यामध्ये मला पहिला रो पाहिजे, पहिला रो सुरू झाला, पहिला रो क्लोज झाला.
पहिल्या रोमध्ये मला किती सेल पाहिजे, तर 2 सेल पाहिजेत. टी डी ही एक सेल झाली, टी डी ही दुसरी सेल झाली. मग पहिल्या सेलमध्ये मला काय दाखवायचं आहे, तर हे नाव दाखवायचं आहे, एंटर नेम, हे पहिल्या सेलमध्ये दाखवायचं आहे. आणि सॉरी, हे जे मी टेबल बनवणार, हे टेबल कुठे बनवणार, फॉर्म टॅगच्या आतमध्ये बनवणार. हा टेबल, हे टेबल फॉर्म टॅगच्या आतमध्ये बनवणार इथे. आणि कारण हे सगळे टेक्स्ट बॉक्स वगैरे फॉर्म टॅगच्या आतमध्ये आले पाहिजेत. हे जे टेक्स्ट बॉक्स, रेडिओ बटन, चेक बॉक्स वगैरे फॉर्म टॅगच्या आतमध्ये, म्हणजेच काय, फॉर्म आणि स्लॅश फॉर्म यांच्यामध्येच आले पाहिजेत. तर इथे मी काय करतो, पहिल्या सेलमध्ये काय दिसलं पाहिजे, एंटर नेम, आणि पुढच्या सेलमध्ये काय दिसलं पाहिजे, हा टेक्स्ट बॉक्स दिसला पाहिजे. झालं. पहिल्या टी डीमध्ये एंटर नेम आणि दुसऱ्या टी डीमध्ये काय, तर हा टेक्स्ट बॉक्स दिसला पाहिजे. तो कोड मी कॉपी पेस्ट केला आणि खालचा कोड डिलीट करतो. हां, आता जर मी इकडे जाऊन बघितलं, रिफ्रेश केलं, तर कसं आलं बघा, एक टेबल बनलं आहे. त्याच्या पहिल्या सेलमध्ये एंटर नेम लिहिलं आहे आणि दुसऱ्या सेलमध्ये टेक्स्ट बॉक्स आलेला आहे. मग आता मला नवीन रो बनवायचा आहे, ज्याच्यामध्ये एंटर कॉन्टॅक्ट आणि एंटर युअर कॉन्टॅक्ट नंबर हा टेक्स्ट बॉक्स येणार. मग इथे हा टेक्स्ट बॉक्स जो पुढे सरकलेला दिसतो ना, तो मग बरोबर वरच्या टेक्स्ट बॉक्सच्या लाईनमध्ये येणार, जर आपण त्याला टेबलमध्ये टाकलं तर. मग आता हा पहिला रो संपला, पहिला रो इथे सुरू झाला, इथे संपला. त्या पहिल्या रोमधला पहिला कॉलम इथे सुरू झाला, इथे संपला. हा दुसरा कॉलम, हां, किंवा तुम्ही त्याला सेल म्हणू शकता. आता दुसरा रो घेतो, दुसरा टेबल रो, टी आर म्हणजे टेबल रो. आता याच्यामध्ये पहिली सेल, याच्यामध्ये पहिली सेल काय दिसली पाहिजे आणि दुसरी सेल काय दिसली पाहिजे ते स्पेसिफाय करतो. या दुसऱ्या रोमधली पहिली सेल काय दिसली पाहिजे, एंटर कॉन्टॅक्ट ही दिसली पाहिजे. आणि हा एंटर कॉन्टॅक्टच्या समोर काय दिसलं पाहिजे, हा इनपुटवाला टेक्स्ट बॉक्स दिसला पाहिजे, टेलिफोन नंबरवाला. मग आता मी इकडे जातो आणि पेज रिफ्रेश करतो. बघा, हे 2 टेक्स्ट बॉक्स खालोखाल आले ना. असंच मी काय करतो, आता ईमेलसाठी करतो. इकडे नवीन टेबल रो घेतला आणि या टेबल रोमध्ये 2 सेल घेतल्या. आता या ज्या काही 2 सेल आहेत, त्या या 2 सेलमध्ये पहिल्या सेलमध्ये मी काय टाकतो, एंटर ईमेल हे टाकतो. आणि दुसऱ्या सेलमध्ये टेक्स्ट बॉक्स टाकला ईमेलसाठीचा. रिफ्रेश केलं, बघा हे सुद्धा आलं. त्याच्यानंतर बर्थ डेटसाठी, हे जसं मी ह्या दोघांसाठी केलं तसंच आता खाली बर्थ डेटसाठी, पासवर्डसाठी आणि कंट्रीसाठी करतो. मग त्याच्यानंतर आपण हे जेंडरचं बघूया. इथे सुद्धा मी एक रो बनवला, त्याच्याकडे 2 सेल्स आहेत. मग त्याच्यात पहिल्या सेलमध्ये काय दिसलं पाहिजे, सिलेक्ट कंट्री, आणि पुढच्या सेलमध्ये काय दिसलं पाहिजे, हा सिलेक्ट टॅगचा पूर्ण कंटेंट दिसला पाहिजे. हा उचलला आणि याच्यामध्ये टाकला. कळलं, सिलेक्ट टॅग, त्याच्या आतमध्ये हे ऑप्शन टॅग झालं. त्याच्यानंतर मला लेफ्ट साईडला जेंडर दाखवायचं आहे लेफ्ट साईडच्या कॉलममध्ये, आणि राईट साईडच्या कॉलममध्ये ही दोन्ही रेडिओ बटन्स घ्यायची आहेत. नवीन टेबल रो,
हा जो वरचा टी डी आहे, हा वरचा टी डी काय रिप्रेझेंट करतो? डाव्या साईडचा कॉलम किंवा डाव्या साईडची सेल. आणि हा खालचा टी डी आहे तो उजव्या बाजूची सेल किंवा उजव्या बाजूचा कॉलम रिप्रेझेंट करतो. हां, मग हे तुम्ही असं लिहिलं तरी चालेल किंवा हे सगळं एका लाईनमध्ये मावत असेल तर तसं लिहिलं तरी चालेल, तरी शेवटी आउटपुट सेमच येणार. त्याच्यानंतर इथे बघा लेफ्ट साईडला जेंडर, राईट साईडला हे दोन ऑप्शन. तसंच आता हॉबीज असतील, लेफ्ट साईडला हॉबीज आणि राईट साईडला हे सगळे चेक बॉक्सेस मला पाहिजेत. सिमिलरली लेफ्ट साईडला ॲड्रेस आणि राईट साईडला टेक्स्ट एरिया मला पाहिजे. हे कॉपी करून ठेवतो म्हणजे पुढे पुढे मला वापरता येईल. 1, 2 आणि 3 रो करून ठेवले आधीच. मग हा जो वरचा रो आहे त्याच्यात काय करतो आता, हॉबीज टाकतो. हे सगळे चेक बॉक्सेस याच्यात टाकले. हे काय झाले, हॉबी झाले. त्याच्या खाली आता हे आणखी 2 रोज आहे, याच्यामध्ये ॲड्रेस टाकणार आणि ती बटन टाकणार. याच्यामध्ये मला ॲड्रेस टाकायचा आहे, ॲड्रेसचं लेबल, त्यानंतर हा टेक्स्ट एरिया. झालं. याच्यानंतर काय राहिली, क्लिअर आणि रजिस्टर बटन. आता ही क्लिअर आणि रजिस्टर बटन मला कशी दिसली पाहिजेत, लेफ्ट सेलमध्ये की राईट सेलमध्ये? समजा तर ती मला ही 2 बटन लेफ्ट सेलमध्ये दिसली पाहिजेत, तर मी असं करणार, ही दोन्ही जी बटन आहेत ती मी लेफ्ट सेलमध्ये टाकली. राईट सेलमध्ये काहीच टाकलं नाही. झालं. आणि आता मला जर समजा ही जी सेल आहे आणि त्याच्या बाजूची सेल या दोघांना मर्ज करायचं असेल तर मी काय वापरणार, कॉल स्पॅन. हे कॉल स्पॅन, रो स्पॅन म्हणजे काय ते आपण काल बघितलं. मग मी हा दुसरा टी डी काढून टाकतो आणि इथे काय लिहितो, याला कॉल स्पॅन इज इक्वल टू 2. याने काय होणार, ही जी सेल आहे ती 2 कॉलम स्पॅन करणार. ही जी सेल आहे ज्यामध्ये क्लिअर आणि रजिस्टर बटन ॲड केली ती 2 कॉलम स्पॅन करणार. बघा, रिफ्रेश करतो. झालं, तिने 2 कॉलम स्पॅन केले. आता 2 कॉलम स्पॅन केले, दोघांचा एक कॉलम बनलेला दिसतोय तुम्हाला. आता क्लिअर आणि रजिस्टर ही बटन आहेत ती मला आता सेंटरला आणायची आहेत. हा जो टी डी नावाचा टॅग आहे त्याला आपण कॉल स्पॅन नावाचं ॲट्रिब्यूट दिलं, त्याच तिथे मी अलाइन ॲट्रिब्यूट देतो. अलाइन इज इक्वल टू सेंटर. अलाइन काय कर, त्याची सेंटर कर. मग हे सेंटरला आलं. आता ही जी काय याची बॉर्डर दिसते, टेबलची बॉर्डर, ती आता मला जर इनविजिबल करायची असेल तर टेबल टॅग जो आपण जिथे सुरू केला आहे तिथे बॉर्डर इज इक्वल टू 1 लिहिलं ना, तिथे बॉर्डर इज इक्वल टू 0 लिहिली तर काय होणार, बॉर्डर गायब होणार. आता बरा दिसतोय ना फॉर्म पहिल्यापेक्षा, कळलं? जर तुम्ही इथे बॉर्डर ॲट्रिब्यूट जर दिलंच नाही तरी बाय डिफॉल्ट बॉर्डर 0च असते, कळलं? आता हा फॉर्म चांगला दिसतोय ना मगाच्यापेक्षा. आता इथे आदित्य डांगे पूर्ण टाईप होत नाही का, कारण मॅक्झिमम कॅरेक्टर किती झाले, 1, 2, 3, 4, 5, 6, स्पेस पकडून 7, 8, 9, 10. कारण इथे 10 कॅरेक्टरचा आपण लेंथ दिलेली आहे, बरोबर. हे मी काय करतो, 20 करतो. आता तो ॲक्सेप्ट करणार. झालं. ॲड्रेस. आणि आता जर समजा मी काहीतरी इनव्हॅलिड टाकलं, रजिस्टर करायला गेलो तर काय म्हणणार, इथे काहीतरी टाका, व्हॅलिड टाका. हे कशामुळे आलं, कारण आपण इनपुट टाईप इज इक्वल टू ईमेल दिला इथे, म्हणून. आता मात्र त्याने ते ॲक्सेप्ट केलं. अशा प्रकारे आज आपण HTML वापरून फॉर्म कसा बनवायचा हे आपण शिकलो.
मग हा जो काही नॉर्मल प्लेनवाला फॉर्म आहे तो आपण आकर्षक बनवणार. पुढे जेव्हा आपण स्प्रिंग बूट शिकणार तेव्हा आपण बूटस्ट्रॅप स्टुडिओ वगैरे बघणार, त्यामधून हा फॉर्म आकर्षक कसा बनवायचा ते आपण बघणार. फॉर एक्झाम्पल तो फॉर्म आकर्षक म्हणजे असा दिसणार. मी एक तुम्हाला बनवलेलं सॉफ्टवेअर दाखवतो. एका वॉटर स्पोर्टवाल्याला हे सॉफ्टवेअर बनवून विकलं होतं हल्ली, गेल्या महिन्यात, 1-2 महिने झाले असतील. पासवर्ड काय दिला होता? कॉन्टॅक्ट पासवर्ड 123, यूजर नेम यूजर, पासवर्ड 123. आता इथे बघा, हा डेटाबेस जर समजा हॅक झाला किंवा कोणी ॲक्सेस केला तर इथे यूजर नेम पासवर्ड हे दिसत आहेत ना. मग हे जे यूजर नेम पासवर्ड आहे ते एन्क्रिप्टेड करून कसे ठेवायचे जेणेकरून कोणाला दिसणार नाही, हे आपण स्प्रिंग बूटमधला जो स्प्रिंग सिक्युरिटी नावाचा युनिट आहे त्यामध्ये आपण शिकणार. यूजर 123. ओके, आता मी इथे न्यू बटनला क्लिक करतो तेव्हा इथे फॉर्म ओपन होतो बघा, कळलं? इथे काय टाकणार मी? रिसिप्ट नंबर जो काय असेल तो टाकणार. इथे जो कोणी त्या कस्टमरला घेऊन आला तो रिफरी जो कोण असेल तो, त्याच्यानंतर नेम ऑफ कस्टमर, त्यानंतर ह्याने पैसे भरले का, पेड अनपेड ते चेक करणार. ह्याच्यातनं ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करणार. मगाशी जसे आपण इंडिया, USA, UK वगैरे घेतलेलं सेम आहे इथे ड्रॉपडाऊन, पण हा आकर्षक दिसतो का? CSSमुळे, बूटस्ट्रॅपमुळे. हे आपण पुढे बघणार आहोत स्प्रिंग बूट शिकणार तेव्हा. बिग राऊंड पाहिजे की छोटंवाला राऊंड? बिग राऊंड पाहिजे तर हे चेक करणार. रेट किती याचा, समजा 200 रुपये. किती जण आहेत याच्यासोबत, टोटल किती जण, तर 5 जण ॲड केलं. हां, त्याच्यानंतर आणखी काय करणार? बनाना राईड करणार, समजा फुल राईड 250 रुपये असतील. किती जण करणार? तर 3 जण करणार. मग ॲड केलं. मग इथे बघा 200 गुणिले 5 1000, 250 गुणिले 3 750. 750 मी इथे टाईप केलं काय ते ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट होतं आहे ना. हे आपण जेव्हा जावा प्रोग्रामिंग किंवा जावा स्क्रिप्ट हे जेव्हा बघणार त्यावेळी हे आपल्याला समजणार, हे कॅल्क्युलेशन कशी होतात ते, ॲरिथमॅटिक ऑपरेटर्स वगैरे कसे आपण वापरू शकतो ते. अजून समजा याने सिटिंग बंपर, मला काय इथे ॲक्च्युअल यांचे रेट माहीत नाही, इथे टाकतो मी अंदाजे काहीतरी. मग हे झालं. मग हे झाल्यानंतर इथे प्रिंट बटनला क्लिक केल्यानंतर काय होणार? प्रिंटरवरती रिसिप्ट प्रिंट होणार. आणि हे इथे एक रेकॉर्ड आलं आजच्या दिवशीचं. अशी जुनी रेकॉर्ड बघायची असतील तर या तारीखपासून या तारीखपर्यंतची अशी सगळी आपल्याला जुनी रेकॉर्ड्स आपल्यासमोर येत आहेत. ही सगळी आतापर्यंत त्यांनी रजिस्टर केलेली.
भरपूर आहेत, लोड होत आहेत. स्क्रोल बार वर पळतोय बघा, खूप आहेत रेकॉर्ड्स त्यांनी ॲड केलेली. रोज नाही कोणत्यांचे वॉटर स्पोर्टला कस्टमर येत असतात. असो, तर इथे वॉटर स्पोर्टचं, त्यानंतर इथे पॅरासिलिंगचं आहे. इथे सुद्धा एक फॉर्म आहे, पण छोटा आहे कारण याला माहिती कमी लागते. हे जे ड्रॉपडाऊनमध्ये हे जे आपल्याला दिसतात इथे ड्रॉपडाऊनमध्ये, हे जे ह्यांच्यामध्ये एखादा जर रेफरी ॲड करायचा असेल तर इथून आपण तो ॲड करू शकतो. इथे त्याचं नाव देऊन, इथे मी नाव टाकलं, आणि ही कोणाच्या अंडर आली तर त्याचं आपण इथे नाव टाकू शकतो. आता हेच नाव मला कुठे दिसणार, जेव्हा मी न्यू ऑर्डर करायला जाणार आणि इथून रेफरी सिलेक्ट करणार, याच्यात ते नाव ॲड झालेलं दिसणार. कळलं? त्याचप्रमाणे इकडे रिपोर्ट्स आहेत. हे जे रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये HTML टेबल वापरलेलं आहे. फॉर एक्झाम्पल एक मार्चपासून 31 मार्चपर्यंत वॉटर स्पोर्ट्सची मला डे वाईज समरी पाहिजे असेल तर मग इथे मी प्रिंट करतो. मग ही सगळी वॉटर स्पोर्ट्सची डे वाईज समरी, 1 मार्चला एवढी अमाऊंट जमा झाली, 2 मार्चला एवढी अमाऊंट जमा झाली, ही त्याची सगळी समरी दिसते आणि खाली टोटल दिसते पूर्ण महिन्याची. मग इथे तो कंट्रोल P दाबून काय याची प्रिंट काढू शकतो. त्याच्यानंतर ही वॉटर स्पोर्टची समरी डे वाईज, त्याच्यानंतर मंथ वाईज, ही एकाच महिन्याची दिसते ना, मार्च 2024. मग इथे मी रेंज मोठी सिलेक्ट केली पाहिजे, म्हणजे मार्चपासून ते मे महिन्यापर्यंत, ही मार्चपासूनची मे महिन्यापर्यंतची ही मंथ वाईज झाली. आता मार्चपासून मे महिन्यापर्यंतचे हे वेगवेगळे रिपोर्ट आहेत. ह्याच्यातला मी आता काय करतो, ओनर समरी नावाचा रिपोर्ट आहे, ह्याच्यात जातो, जनरेट होतोय. या व्हॅल्यू सगळ्या तो डेटाबेसमधून फेच करतोय सिलेक्ट क्वेरी मारून. याच्यापूर्वी तुम्हाला SQLच्या सिरीजमध्ये सिलेक्ट क्वेरी वगैरे दाखवलेल्या आहे. मग ते सिलेक्ट क्वेरी मारून वगैरे ती माहिती फेच करतोय. आता आपण जो कालावधी सिलेक्ट केला तो खूप मोठा आहे, 3 मार्चपासून मेपर्यंतचा आहे. 1 मार्चपासून 30 मेपर्यंतचा आहे. भरपूर रेकॉर्ड्स आहेत, त्याच्यामुळे जरा इथे लोड व्हायला वेळ लागणार. कितीतरी एंट्री झालेल्या आहेत, याला लोड व्हायला वेळ लागणार. आपण काय करूया, जरा कमी कालावधी करूया, 1/3 पासून ते 31/3 पर्यंतचा बघूया. पहिला आहे तो जरा वेळ थांबल्यावर दिसेल, पण उगाच लोड नको घ्यायला सिस्टीमला म्हणून पहिला क्लोज करतो. पुन्हा करून बघतो, 1/3 पासून 31/3. दिसणार ती त्याच्या त्यांचे ऑर्डर्स खूप झालेले आहेत म्हणून तो लोड करायला वेळ लावतो. आपण काय करूया, 1 मार्चपासून 10 मार्चपर्यंत बघूया. अरे हा सुद्धा व्हायला वेळ लावतोय, एरर तर नाही काय आला. एवढा वेळ पूर्वी नाही लावायचा. एक ते 5 तारीखपर्यंतचा बघूया. काहीतरी गडबड झालेली आहे, पुन्हा सर्व रिस्टार्ट करतो.
तोपर्यंत बाकीचे रिपोर्ट बघूया. मार्केटर समरी, याच्यातला एक रिपोर्ट झाला बा जनरेट, त्यांना होऊ देत हळूहळू. हे काय झालं, मार्केटर समरी आली. म्हणजे ह्या 2 दिवसात, म्हणजे 3 तारीखपासून 6 तारीखपर्यंतचे हे जे 3 दिवस आहेत, या 3 दिवसात वॉटर स्पोर्ट्सचे सगळे ह्या ऑर्डरचा रिपोर्ट जनरेट झाला. अजूनही हा जनरेट होतोय बघा, झाला जनरेट. एवढ्या ऑर्डर्स झाल्या ह्या 2 तारीखमध्ये. दोन तारीखमध्ये नाही, ह्या 3 दिवसामध्ये. ह्या 3 दिवसामध्ये एवढ्या ऑर्डर्स असतील तर मग अशी आपण अख्ख्या महिन्याच्या काढायला जातोय, म्हणून तो इथे जरा वेळ घेतोय. पण इतका वेळ तो पूर्वी नाही घ्यायचा. पुढचा रिपोर्ट आहे ऑर्डर डिटेल्स. त्यानंतर वॉटर स्पोर्ट्सचा झाला तसा पॅरासेलिंगचा आहे परत रिपोर्ट. हे ऑर्डर डिटेल्सचा रिपोर्ट आला. कोणी बिग राऊंड घेतलेलं, कोणी नॉर्मल राऊंड घेतलेलं, ते हे अजूनही वर सरकत आहे, म्हणजे लोड होत आहे. अजूनही डेटा खाली लोड होतोय, वर सरकत आहे म्हणजे. आणि ही खाली टोटल दिसते. मग हे जे सगळं आहे ते हे HTML टेबल आहे, प्लेन HTML आहे. मग याच्यामधला जो डेटा आहे, जर तुम्ही असा पेज सोर्स बघितलात, पेज सोर्स जर बघितला, काय म्हणतो, कन्फर्म फॉर्म सबमिशन. हे पेज कुठेतरी समजा मी सेव्ह केलं डाउनलोड्समध्ये, समजा report.html. हे ओपन केलं आणि याचा जर मी सोर्स कोड बघितला, व्ह्यू पेज सोर्स, तर खाली बघा, हे बघा टेबल टॅग हां. आणि टेबलमध्ये किती TRTD किती आलेले आहेत बघा प्रत्येक रोसाठी. हे काय मी टाईप करत बसलो का? नाही. तर हे ॲटोमॅटिक जनरेट झालेले आहेत. इथे मी टाईप करत बसलेलो ना TRTD, मग हे ॲटोमॅटिक जनरेट झालेले आहेत. हे ॲटोमॅटिक जनरेशन कसं? तर त्याच्यासाठी आपण लूप वगैरे वापरतो. त्याच्यासाठी आपण थाईमलीप वापरतो, जे स्प्रिंग बूटमधलं एक टेम्पलेट इंजिन आहे. आता हे टेम्पलेट इंजिन काय असतं, थाईमलीप काय असतं, हे सगळं आपण पुढे बघणार आहोत, जेव्हा मी तुम्हाला ॲडव्हान्स जावा शिकवणार, त्याच्यामध्ये स्प्रिंग बूट शिकवणार. त्याच्यामध्ये आज आपण फॉर्म बघला, त्याच्यानंतर आपण CSS बघणार आहोत, त्याच्यात काही दिवस जाणार. त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट बघणार, त्याच्यात काही दिवस जाणार. त्याच्यानंतर jQuery बघणार, त्याच्यात काही दिवस जाणार. त्याच्यानंतर आपण बेसिक जावा शिकणार, आणि बेसिक जावा झाल्यानंतर ॲडव्हान्स जावामध्ये आपण हे स्प्रिंग बूट फ्रेमवर्क शिकणार, ज्याच्यामध्ये हे ॲटोमॅटिक सगळा रिपोर्ट जनरेट होतो. आपण फक्त काही लॉजिक लिहायचं थोडंसं, आणि त्या लॉजिकच्या आधारावरती हा सगळा रिपोर्ट ॲटोमॅटिक जनरेट होतो. हे बघा, ओनर रिपोर्ट मग अशी लोड होत नव्हता ना, ओनर रिपोर्ट, मार्केटर समरी, आता हे लोड झाले. तुम्ही म्हणताय हा एवढासाच आहे, एवढासाच नाही आहे. याच्यातल्या तुम्ही एका लिंकवर जेव्हा क्लिक करणार ना, फॉर एक्झाम्पल याच्यातला हा अमोल होता, मग याची टोटल एवढी अमाऊंट. हां, मग आता डिटेलमध्ये गेलो तर एवढी अमाऊंट कशी झाली ते डिटेल दिसणार. मी नवीन टॅबमध्ये ओपन करतो हे डिटेल. मग ही त्याची सगळी डिटेल आले, कारण इथे अमोलच्या समोर किती होती बेरीज, एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, 6,10,000 अशी होती. मग 6,10,000 हे कसे झाले, ते सगळे डिटेल समरी इथे आली, आणि इथे त्याची खाली सम येणार. हे वॉटर स्पोर्टचे 3,02,000, आणि इथे खाली 3,07,000. मग वॉटर स्पोर्ट आणि हे खालचं टेबल पॅरासेलिंगचं 3,07,000 वालं. मग हे दोघांचं मिळून किती झाले, हे 6,10,000. मग ही सम इथे दिसत होती. म्हणजे असं सगळं कॅल्क्युलेट करून हे तुमच्यासमोर टेबल आलेलं आहे. मग याच्यामध्ये मी SQL क्वेरी कशा मारल्या असतील विचार करा. याच्या आधी आपण SQLमध्ये जॉईन्स वगैरे बघितलं ना, जॉईन बघितले, ॲग्रिगेट फंक्शन बघितली, ग्रुप बाय बघितलं. हे जे तुमच्यासमोर टेबल दिसतंय हा ग्रुप बायचा खेळ आहे सगळा. आणि ॲक्च्युअल हा सगळा डेटा इथे डेटाबेसमध्ये असा स्टोअर होतो आहे. असा
मग या टेबल्सवरती ग्रुप बाय वगैरे क्वेरी मारून तुमच्या समोर तो हे आलेला आहे, रिझल्ट आलेला आहे. मग ते ग्रुप बाय करून हे एवढासा रिपोर्ट बनवायला मगाशी ते लोडिंगला वेळ घेत होतं. तर अशा प्रकारे तुमची जर प्रोग्रामिंग लँग्वेजवरती कमांड असेल तर तुम्ही अशा टाईपची सॉफ्टवेअर्स वगैरे बघून स्वतः बिझनेस करू शकता, विकू शकता. दुसऱ्याच्या हाताखाली जॉब करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला चांगला असतो. जुन्या काळात सुद्धा जेवढ्या वेगवेगळ्या जाती होत्या त्या प्रत्येक जातीचा एक एक बिझनेस असायचा. सुतारांचा सुतारकामाचा बिझनेस, लोहारांचा लोहारकामाचा बिझनेस, चांभार आहेत त्यांचा चांबड्याच्या वस्तू बनवायचा बिझनेस. प्रत्येक घरात बिझनेस असायचा आणि त्यांची मुलं तो बिझनेस पुढे चालवायची. त्याच्यामुळे तेव्हाच्या काळात देश सोने की चिडिया होता, कारण प्रत्येक जात ही एक प्रोफेशन इंडिकेट करायची. आणि नंतर लोकांनी हे पारंपरिक आलेले सगळे बिझनेस सोडले आणि नोकरीच्या पाठी धावू लागले, जॉबच्या पाठी धावू लागले. परंपरेने चालू झालेले, पिढ्यानपिढ्या चालू झालेले बिझनेस सोडले आणि सगळे जॉबच्या पाठी धावू लागले. तिथून देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. आता पूर्वीच्या काळी प्रत्येक घराघरात बिझनेस असायचा. दुसऱ्याच्या हाताखाली जॉब करण्याऐवजी प्रत्येकाचा स्वतःचा बिझनेस असायचा. आणि लहान मुलांना पालक जे काही काम करतात ते लहान मुलं तेच बघत यायची लहान असल्यापासून. त्याच्यामुळे ते घरातच त्यांचं शिक्षण सुरू व्हायचं, तिथे त्यांना एक्सपिरियन्स मिळायचा आणि पालकांच्या नंतर ती मुलं पुढे बिझनेस चालवायची. हां, तर सांगायचा मुद्दा असा की जेव्हा पूर्वीच्या काळात देश सोने की चिडिया होता, कारण तेव्हा प्रत्येक जात ही एक प्रोफेशन बिझनेस इंडिकेट करायची आणि सगळेच लोक तेव्हा बिझनेसमन होते जास्तीत जास्त. आणि त्यानंतर बिझनेस सोडून जॉबच्या पाठी धावू लागले, दुसऱ्याच्या हाताखाली काम करू लागले. तिथून जरा अर्थव्यवस्था मग विस्कळीत झाली. माझा म्हणायचा मुद्दा असा आहे की हे जर तुम्हाला प्रोग्रामिंगचं सगळं स्किल येत असेल तर तुम्ही ते स्किल दुसऱ्याच्या हाताखाली काम करून त्याला फायदा करून न देता तुम्ही स्वतः काहीतरी बनवू शकता, स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि स्वतःला फायदा करून घेऊ शकता. नाही तर तुम्ही जे काही सॉफ्टवेअर बनवणार त्याच्यातून तो मालकाला जाणार 1,00,000 रुपयाचा फायदा, 1,00,000, आणि तुम्हाला त्याच्यातले देणार तो 25-40,000 असं असतं. पण याच्यात स्वतः जबाबदारीने जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा त्याच्यात सगळी जबाबदारी येते. ते सगळं आपल्याला मॅनेजसुद्धा करता आलं पाहिजे. असो, तर सांगायचा मुद्दा असा की प्रोग्रामिंग लँग्वेजवरती तुमची कमांड असेल तर तुम्ही जॉबसुद्धा करू शकता किंवा स्वतःचा बिझनेससुद्धा सुरू करू शकता आणि दुसऱ्यांना तुम्ही शिकवूसुद्धा शकता. क्लासेससुद्धा घेऊ शकता. हेच सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर कुठे मरण नाही. 3 मार्ग आहेत एकापेक्षा, जॉब, बिझनेस आणि टीचिंग. तर आता आपला वेळ होऊन गेलेली आहे, 9:11 झालेले आहेत. तर आज जे काही तुम्हाला फॉर्म टॅग दाखवला, या फॉर्म टॅगमध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का? जो फॉर्म टॅग दाखवला इकडे, कुठे गेला तो? स्क्रीन शेअर करतो. या फॉर्म टॅगमध्ये आपण टेक्स्ट बॉक्स घेतला, इनपुट टाईप इज इक्वल टू, याला टेक्स्ट दिलं, इथे इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर, इथे इनपुट टाईप इज इक्वल टू ईमेल, इथे इनपुट टाईप इज इक्वल टू डेट, इथे इनपुट टाईप इज इक्वल टू पासवर्ड, इथे इनपुट टाईप इज इक्वल टू सिलेक्ट टॅग, इथे काय इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ बटन, त्याच्यानंतर इथे इनपुट टाईप इज इक्वल टू चेकबॉक्स, सॉरी इथे इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ बटन शब्द लावायचा नाही, नाही तर ते दिसत नाही. त्याच्यानंतर इनपुट टाईप इज इक्वल टू चेकबॉक्स वापरला, इथे काय इनपुट टाईप नाही, तर हा काय झाला टेक्स्ट एरिया. त्यानंतर इथे इनपुट टाईप इज इक्वल टू रिसेट, व्हॅल्यू इज इक्वल टू क्लिअर, व्हॅल्यू म्हणजे वरती दिसणारी लेबल, बटनवर दिसणारी लेबल, आणि इथे इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट, आणि त्याची लेबल म्हणजे वरती दिसणारी लेबल म्हणजेच काय व्हॅल्यू इज इक्वल टू रजिस्टर टाकलं. मग हा जो काय आपण फॉर्म टॅग बघितला याच्यात काय कोणाला काही डाऊट आहे? गोपाळकृष्ण, आयशा, सायली, पूजा, नेहा, चैताली तू आधी याच्या पूर्वीचे व्हिडिओ बघ, मग तुला हे समजत जाणार. कोणाला काही डाऊट नसेल तर मीटिंग लीव करू शकता.